नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं RRB अँड SSC एक्झाम पॅटर्न या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, मागील आपण काही दिवसापासून RRB ग्रुप डी ची अतिसंभव प्रश्नांची सिरीज व त्यासोबतच आपण प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरची सिरीज देखील आपण पाहतच आहोत। तर त्यामध्ये बरेच विद्यार्थ्यांनी जे आहे जे की रेल्वे पोलीस दल म्हणजेच की जे आपलं RPF कॉन्स्टेबलची जी आपली येत्या परीक्षा मार्च महिन्यापर्यंत होण्याची संभाव्यता आहे, तर त्या संदर्भात अनेक कमेंट्स केले होते। तर त्या संदर्भात देखील लेक्चर सिरीज चालू करा। तर आजपासून जे आपण रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल म्हणजेच की RPF यासाठी देखील आता आपली संभव प्रश्नपत्रिका सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला आता रेग्युलरली रेल्वे पोलीस दलाचा जो अभ्यासक्रम आहे, ज्यामध्ये तुम्हाला जो संपूर्ण काही जीके जीएसचे मॅथ रिझनिंगचं हे संपूर्ण तुम्हाला आता आपल्या या RRB अँड SSC एक्झाम पॅटर्न या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार असेल। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। जर तुम्ही रेल्वे कॉन्स्टेबलची किंवा तुम्ही RRB ग्रुप डी ची किंवा SSC GD ची तयारी करत असाल तर सर्व काही तुम्हाला या ठिकाणी A to Z स्टडी मटेरियल मराठी भाषेमधून उपलब्ध व त्यासोबतच संभाव्य टेस्ट सिरीज देखील आपण तुम्हाला पुरवत असतो। चला मित्रांनो, पाहू आपल्याच्या भाग 1 मधील CBT आधारित परीक्षेसाठी रेल्वे पोलीस कॉन्स्टेबलसाठी अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, रेल्वे संरक्षण दल म्हणजेच की RPF ची स्थापना कधी झाली? तर RPF ची जी स्थापना जे की रेल्वे प्रोटेक्शन फोर्स याची स्थापना कधी झाली? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की 1985 साली। तर थोडक्यामध्ये 20 सप्टेंबर 1985 साली जे आहे थोडक्यामध्ये याची स्थापना झालेली आहे 1985। तर थोडक्यात हे लक्षात ठेवून घ्या तुम्ही, जे काही RPF ची किंवा जे याची काही बेसिक माहिती आहे ती आहे ही। त्यानंतरचा प्रश्न दुसरा असा आहे, रेल्वे संरक्षण दलाचे सध्याचे महासंचालक कोण आहेत? तर महासंचालक कोण आहे त्याचे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की मनोज यादव हे जे आहे जे की रेल्वे संरक्षण दलाचे सध्याचे महासंचालक आहेत मनोज यादव, जे की हे IPS दर्जाचे आहेत, IPS लेवलचे अधिकारी। तर हे जे आहे सध्याचे महासंचालक आहेत। ऑप्शन ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की प्रश्न 3 असा आहे की सिक्कील माला चंद्रशेखर कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? जे की सिक्कील माला चंद्रशेखर या, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की बासरी या वाद्याशी या संबंधित आहेत। ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की चौथा प्रश्न असा आहे, नॅशनल ॲटलस अँड थीमॅटिक मॅपिंग ऑर्गनायझेशन, ज्यालाच की NATMO जे असं म्हटलं जातं, तर हे जे आहे जे की कोठे आहे असं म्हटलेलं आहे, कोण्या ठिकाणी? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की बिधाननगर जे की कोलकाता या ठिकाणी स्थित आहे। त्या ठिकाणी जे की आहे जे की नाटमो, ज्यालाच की नॅशनल ॲटलस अँड थीमॅटिक मॅपिंग ऑर्गनायझेशन असं जे आहे ते म्हटलं जातं। तर हे बिधाननगर कोलकाता या ठिकाणी जे की आहे ऑप्शन नंबर क ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। तर विद्यार्थी जे आहे जे की RPFच्या टेस्ट सिरीज आणि स्टडी मटेरियल संदर्भात देखील अनेक मेसेजेस येत होते, तर ते देखील आता आपल्याकडे उपलब्ध आहेत, जे की सध्याला नोट्स आपले उपलब्ध आहेत, ज्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। त्या ठिकाणी तुम्ही त्याची फीस आपण फक्त 400 रुपये ठेवलेली आहे। त्या ठिकाणी पे करून तुम्ही त्या ठिकाणी सर्व काही जे स्टडी मटेरियल आहे, ज्यामध्ये तुम्हाला नोट्स व RPFचे टेस्ट जे की इन्क्लूड करून मिळणारे आहेत। सध्या स्थितीमध्ये आपले नोट्स उपलब्ध आहेत त्या ठिकाणी आणि टेस्ट सिरीज देखील तुम्हाला त्यामध्ये उपलब्ध लवकरच करून दिले जाणार आहे। तर त्यांना कोणालाही या उर्वरित दिवसांमध्ये चांगला व एकदम दर्जेदार स्वरूपाचा अभ्यास पूर्ण करून RPF साठी तयारी करायची असेल, त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या लिंकवर क्लिक करून ते सर्व काही मिळवून घ्या आणि चांगल्या व उत्तम तयारीला लागा। तर डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंक तुम्हाला ते विशिष्टरित्या जे की उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्यानंतर प्रश्न 5 आपला, विशिष्ट आर्द्रतेचे जे की स्पेसिफाईड ह्युमिडिटी एकक काय आहे? तर एकक म्हटलेलं आहे या ठिकाणी। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ होणार असेल, जे की ग्रॅम डॉट किलोग्रॅम मायनस 1 म्हणजे की घातांक 1 हा जो आहे याचा एकक आहे, जे की स्पेसिफाईड ह्युमिडिटीचा। ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की प्रश्न 6वा असा आहे, भारताच्या बँकिंग क्षेत्राच्या संदर्भात IMPS चे पूर्ण नाव काय आहे? तर जे IMPS आहे त्याचं फुल फॉर्म थोडक्यात या ठिकाणी विचारलेलं आहे। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की इमिडिएट पेमेंट सर्व्हिस असं जे आहे थोडक्यात याचं फुल फॉर्म होणार असेल IMPSचं। आणि जी याची स्थापना झाली किंवा जे लॉन्च करण्यात आलं आहे IMPSचं, तर ती आहे 22 नोव्हेंबर
22 नोव्हेंबर थोडक्यामध्ये 2010 सालापासून जे आहे जे की IMPS जे की लॉन्चिंग झालेली आहे किंवा त्याची सुरुवात करण्यात आलेली आहे इमिडिएट पेमेंट सर्व्हिसची. ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील 7वा प्रश्न असा आहे, नवीन मशरूम प्रजाती ज्यालाच की कॅन्डुलियमस अल्बोस्कोमॉस कुठे सापडल्या आहेत, जे की या नवीन मशरूमच्या प्रजाती आहेत. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, जे की पश्चिम घाट या ठिकाणी हे जे की आढळलेल्या आहेत. त्यानंतरचा प्रत्येक प्रश्न पुढील प्रश्न 8वा, अ कॉमेंट्री अँड डायजेस्ट ऑन द एअर ॲक्ट 1981 हे पुस्तक कोणी लिहिलं आहे, तर याचे लेखक कोण आहेत. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की डॉक्टर के खंडेलवाल यांनी जे आहे या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. अ कॉमेंट्री अँड डायजेस्ट ऑन द एअर ॲक्ट 1981 या पुस्तकाचे. तर हे जे काही विशिष्ट स्वरूपाचे पुस्तके आहेत किंवा प्रसिद्ध पुस्तके आहेत त्यावर आधारित तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येणार हे तर फिक्सच असणार आहे. त्यामुळे तुम्ही हे सर्व काही एक वेळेस परीक्षेमध्ये वाचून जा. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 9 असा आहे, कलमकारी ही लोककला कोणत्या राज्याची आहे. तर कलमकारी लोककला, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड, जी की आंध्र प्रदेश या राज्याची आहे. तर थोडक्यामध्ये जे काही लोककला किंवा त्या राज्यामधली जे काही लोककला किंवा चित्रकला जे काही फेमस वगैरे असतील, जसं की तुम्हाला बिहारचं सांगायचं झालं तर बिहारमध्ये मधुबनी ही जिथली की जी की लोककला म्हणजेच की ही चित्रकला आहे जी की खूप फेमस आहे बिहारमध्ये. त्याच प्रकारे जर उत्तर प्रदेशमध्ये सांगायचं झालं तर फ्लोर ही देखील त्या राज्याची एक विशिष्ट चित्रकलाची कला आहे जी की खूप प्रसिद्ध आहे. तर ज्या त्या राज्यामध्ये काही विशिष्ट प्रकारचे कलेचे प्रकार आहेत जे की प्रसिद्ध आहेत ते देखील तुम्ही एक वेळेस वाचून घ्या. तर आपल्या नोट्सचा तुम्ही वापर केला तर त्यामुळे तुम्हाला हे सर्व काही राज्याचे विशेषता किंवा त्या राज्यामध्ये काय प्रसिद्ध आहे तर हे संपूर्ण त्या ठिकाणी तुम्हाला माहिती होऊन जाणार असेल. त्यानंतर प्रश्न 10वा आपला, खालीलपैकी कोणता वायू मिथेन व इथेन यांचा समावेश असतो. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ, जे की वॉटर गॅस. यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये मिथेन व इथेन यांचा समावेश असतो. ऑप्शन नंबर अ ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 11वा असा आहे, खालीलपैकी कोण लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की B.D. मिश्रा हे जे आहे जे की लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 12वा असा आहे, उत्तर पश्चिम भारतात पाऊस आणणारे पाश्चात्य अस्थिरतेचे मूळ स्थान कोणते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की भूमध्य समुद्र हे आहे मूळ स्थान. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 13वा असा आहे, भारतात पहिल्यांदा बँकेचे राष्ट्रीयकरण कधी झाले. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की 1949 साली जे की भारतामध्ये पहिल्यांदा बँकेचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे. जे की पहिली बँक कोणती होती तर ती आहे भारतीय रिझर्व्ह बँक. भारतीय रिझर्व्ह बँकेचं जे आहे पहिल्यांदा राष्ट्रीयकरण झालेलं आहे 1949 साली. त्यानंतर मग जे काही दुसरं बँकेचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे ज्यामध्ये अनेक महाराष्ट्र बँका समावेश होत्या व त्यावेळी जे आहे जे की भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या त्यांच्या काळामध्ये म्हणजेच की 1969 मध्ये जे आहे जे की दुसरं बँकेचं राष्ट्रीयकरण झालं. परंतु जी पहिली बँक होती जिचं राष्ट्रीयकरण झालेलं ते आहे भारतीय रिझर्व्ह बँक. तर कधी झालं 1949 साली झालेलं आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 14वा असा आहे, कोणाला फ्रोझन स्मोक किंवा घन वायू म्हणून ओळखले जाते. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की एरोजेल याला जे आहे जे की घन वायू किंवा फ्रोझन स्मोक असं म्हणून जे आहे ते की ओळखलं जातं. त्यानंतरचा पुढील 15वा प्रश्न असा आहे, दामोदर नदी कोणत्या पठारावर आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की छोटा नागपूर पठार या ठिकाणी जे आहे जे की दामोदर नदी आहे. त्यानंतरचा पुढील आपला 16वा प्रश्न असा आहे, जे की कॅप्री स्पोर्ट्सचे संचालक म्हणून कोण घोषित झाले आहेत. कॅप्री स्पोर्ट्सचे संचालक, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की जिनिशा शर्मा हे जे आहे कॅप्री स्पोर्ट्सचे संचालक म्हणून घोषित झाले आहेत. ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर असे हे विद्यार्थ्यांनो आपल्याच्या भाग 1 मधले काही आपण
टॉप 16 क्वेश्चन्स पाहिले आहेत, जे की RPF साठी, जे की रेल्वे प्रोटेक्शन फोर्स या येणाऱ्या पदभरतीसाठी, कॉन्स्टेबल स्पेशली. तर मित्रांनो, जर तुम्हाला या प्रकारचे रेग्युलरली लेक्चर हवे असतील तर सबस्क्राईब करून घ्या आणि एक फटाफट आपल्या चॅनलला गोड कमेंट आणि व्हिडिओला लाईक करून टाका. आणि ज्यांना कुणाला RPFचे संपूर्ण नोट्स आणि टेस्ट सिरीज हवे असतील त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून तुम्ही तो आपला कोर्स घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला नोट्स आणि टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिल्या जातील. तर सध्या स्थितीमध्ये आपले नोट्स त्या ठिकाणी परिपूर्ण उपलब्ध आहेत, परंतु तुम्हाला टेस्ट सिरीजसाठी काही काळ हा थांबावा लागणार असेल, म्हणजेच की येत्या 2 दिवसामध्ये त्यामध्येच तुम्हाला टेस्ट ॲड करून दिल्या जाणाऱ्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर मिळवून घ्या आणि चांगल्या व आपल्या नोट्सचं वाचन करा. त्यानंतर तुम्ही टेस्ट सिरीजला सुरुवात करू शकता. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.